उत्सव में शहीद जवानों के स्मारक का उद्घाटन किया गया, जिसमें 4 शहीदों के परिवारों ने हिस्सा लिया। विधायक दीपक केसरकर ने इस अवसर पर स्मारक और उनके परिवारों की सराहना की और शहीदों को श्रद्धांजलि अर्पित की। उन्होंने स्पष्ट किया कि हाल में उनके खिलाफ जो विवाद और आरोप चल रहे हैं वह केवल राजनीतिक षड्यंत्र है और उसका इससे कोई संबंध नहीं है। केसरकर ने संजय राउत की आलोचना के संदर्भ में भी कहा कि वे केवल सत्यता और तथ्य के पक्ष में खड़े हैं। उन्होंने जनता से अपील की है कि वे इस राजनीतिक प्रोपेगेंडा के प्रभावित ना हो। चौकुळ गावाला सैनिकी परंपरा आहे आणि 4 शहीद जवान हे ह्या गावाने दिलेले आहेत। आज त्यांच्या पत्नी सीताबाई आणि त्यांचे चिरंजीव यांनी अतिशय सुंदर असं स्मारक हे या गावामध्ये उभारलेलं आहे आणि त्याचबरोबर केवळ आपला अर्धकृती पुतळा उभारला नाही तर शहीदांचं स्मारक सुद्धा त्यांनी या ठिकाणी उभारलं। ही एक अभिमानास्पद बाब आहे। मी त्या कुटुंबाचं मनापासून अभिनंदन करतो आणि शहीदांच्या स्मृतीला या ठिकाणी अभिवादन करतो। खराब प्रकारात आपण स्पष्टीकरण दिलात, तरी सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विशेषतः तुमच्या मतदारसंघामध्ये तुमच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे। ठाकरे शिवसेना हे आंदोलन होत आहे, नेमकं काय सांगायचं? हा सगळा राजकीय डाव आहे। नाहक बदनाम करायचं, आपल्याला माहिती नसतं कोण कसं आहे। एखाद्या मंदिरामध्ये गेल्यामुळे जर आपली ओळख झालेली असेल तर ती कशी व्यक्ती आपल्याला समजू शकत नाही। त्याच्यामुळे माझा त्यांच्या या प्रकरणाशी काहीही संबंध नाही। माझी केवळ ओळख आहे, एवढंच आहे आणि ती ओळख सुद्धा त्या ठिकाणी असलेल्या ईशानेश्वर मंदिरामुळे झाली, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे। याच प्रकरणावर साहेब भाई आपल्यावरती संजय राऊत वारंवार टीका करताना पाहायला मिळतंय। त्यांचा माझ्यावर राग आहे, कारण ज्या वेळेला शिवसेनेमध्ये संघर्ष झाला त्यावेळेला माननीय एकनाथ शिंदे साहेबांची बाजू आणि त्यांच्या सहकाऱ्यांची बाजू मी महाराष्ट्रासमोर मांडली आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये दंगली करायचा त्यांचा जो एक मनसुबा होता हा उधळला गेला आणि त्याचा राग त्यांच्या मनामध्ये आहे। मी हे समजू शकतो, पण माझा काहीही संबंध नसताना सातत्याने माझं नाव घेणं हे चुकीचं आहे। त्याच्यामुळे महाराष्ट्राची जनता ही जे राजकीय षड्यंत्र आहे याला बळी पडणार नाही याची मला खात्री आहे। भाई एक काय प्रकार आहे, कारण संजू परब यांनी एक आरोप केला होता की पैसे घेऊन तुमच्या विरोधात आंदोलन ठाकरे मला याच्यावर काहीच बोलायचं नाहीये। हे सगळं जे काही चाललेलं आहे ते एक राजकीय षड्यंत्र आहे आणि माझा खरातांच्या या प्रकरणाशी काही मात्रही संबंध नाही हे मी अत्यंत स्पष्टपणे सांगतो।